आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत। 20 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ज्या मागणीची प्रतीक्षा राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच दिवसापासून करत होते, त्या संदर्भातले बरेच प्रश्न, बऱ्याच कमेंट आमच्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या। अखेर त्याच संदर्भातला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचं पत्र आता निर्गमित झालेलं आहे। काय ते संपूर्ण पत्र आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने कसा फायदा होणार आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। तसंच सदरील व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असल्याने जास्तीत जास्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, राज्याचे मुख्य प्रधान सचिव तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांचं हे अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे आणि या पत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय सुद्धा नमूद करण्यात आलेला आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024च्या अनुषंगानं अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या पदस्थापना देण्याबाबतचा हा संपूर्ण विषय या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। आणि हे पत्र प्रति अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, हे शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे। जेवढे किती मंत्रालयीन विभाग असतील त्याचे अपर सचिव, प्रधान सचिव, सचिव या सर्वांप्रती हे पत्र आहे। म्हणजे मंत्रालयीन विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी जे बदलीस पात्र आहे, अशा सर्व बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या करण्यासंदर्भातलं हे महत्त्वाचं पत्र काल निर्गमित झालेलं आहे, ज्यामध्ये पोलिसांच्या बदल्यांचा सुद्धा समावेश असणार आहे। जसं आपण स्क्रीनवर पाहत आहात, 31 जुलै 2024 रोजी जे पत्र निर्गमित केलेलं होतं, त्या पत्रामध्ये बदली करण्यासंदर्भातल्या ज्या सूचना देण्यात आलेल्या होत्या, त्या सूचनांचं पालन करून राज्यातील ज्या विभागातील जे कर्मचारी बदलीस पात्र आहे, अशा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता 16 ऑगस्ट पूर्वी करण्यात याव्यात। तसा अहवाल 19 ऑगस्टपर्यंत देण्यात यावा, अशा सूचना या पत्रकामध्ये देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे राज्यातील ज्या विभागातील कर्मचाऱ्यांना बदलीची अपेक्षा आहे, ते बदली पात्र आहे, त्यांच्या बदलीसाठी बदली त्यांना अपेक्षित आहे, अशा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता 16 ऑगस्ट पूर्वी निश्चितच होणार आहे। ज्यांना नवीन पदस्थापना देण्यात येणार आहे ती सुद्धा आता 16 ऑगस्ट पूर्वीच दिली जाणार आहे, असा हा महत्त्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे। निश्चितच या आदेशामुळे राज्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।